राज्यातील शिक्षण क्षेत्रातील बोकळलेल्या भ्रष्टाचाराविरोधात जनार्दन जंगले सर यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषदेचे आयोजन. त्यांना शिक्षण मिळत नाही, कारण जो पैसा देऊन येतो 40-50 लाख रुपये देऊन जो शिक्षक होतो आहे तो वर्गात शिकवत नाही. संस्था चालक त्याच्याकडे लक्ष देत नाही. शिक्षणाधिकाऱ्यांकडे पैसे पोहोचले जातात, शिक्षणाधिकारी काही बघत नाही. त्यामुळे गोरगरिबांचं शिक्षण हे या शासनाने संपवलेलं आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील या शाळांकडे पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. शिक्षणासाठी शासनाकडे पैसा नाही. महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे. आम्ही सर्व मोठ्या अभिमानाने सांगतो की आम्ही या पुरोगामी राज्यामध्ये राहतोय, पण हे पुरोगामी राज्य पूर्णपणे रसातळाला शैक्षणिकदृष्ट्या गेलेला आहे. आणि म्हणून जर आता गेले अनेक वर्षाचा जो भ्रष्टाचार आहे आणि शासनाने जर त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन जर समिती नेमलेली असेल, चौकशी समिती नेमलेली असेल, SIT नेमलेली असेल, तर त्यामधून जे कोण दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. पण हे आम्हाला आता दिसत नाही, कारण चौकशी समिती स्थापन होऊन आता 8 महिने झाले, पण एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. ते म्हणतात, समितीवाले म्हणतात की आम्हाला अहवाल द्यायला सांगितलाय, कारवाई आम्ही करणार नाही, कारवाई शासन करेल. पण अहवाल कधी देणार आणि कारवाई कधी होईल? त्यामुळे ही चौकशी समिती मॅडमने सांगितल्याप्रमाणे एक फार्स ठरू नये आणि यामधून आणि पत्रकार आपण शिवाजी जन्माला यावा पण तो शेजाऱ्याच्या घरात. आज आपण प्रत्येकाला आवाहन केलं की बाबा आज इथे पत्रकार परिषद आहे ना, आपले मत मांडा. तर बोटावर मोजणे ते कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत. शालार्थ आणि घोटाळा संपूर्ण महाराष्ट्र. पुढच्या वेळेस केसरकर सुद्धा दिल्लीला गेल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. होत असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार संदर्भात आपण गेल्या 6 महिन्यापासून एक समिती तयार करून चांगल्या पद्धतीने सर्व विभागापर्यंत कसं पोहोचता येईल हे. राज्यामध्ये जो हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला, बोगस शिक्षक भरती शालार्थ घोटाळा उघड झाला, त्या घोटाळ्याची SIT चौकशीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केली आणि ती चौकशी समिती नेमल्यानंतर त्या चौकशी समितीचं कामकाज सुरू झालं. त्या चौकशी समितीसमोर आम्ही सर्व आज या ठिकाणी उपस्थित असलेले राज्यातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते आलेले आहेत. त्यांनी सर्वांनी आपापल्या शिक्षणाधिकाऱ्यामार्फत, विभागीय शिक्षण उपसंचालकांमार्फत SITकडे सर्व पुरावे दाखल केले. आज 8 महिने झाले. आम्ही 8 महिने पुण्याच्या चक्कर मारतोय, आम्ही अधिकाऱ्यांना भेटतोय, पण अधिकारी कुठल्याही प्रकारे दाद देत नाहीत. हा जो हे म्हणून आम्हाला 8 महिन्यानंतर आमच्या हातामध्ये काहीच नाही, कुठल्याही प्रकारे निर्णय नाही, अहवाल नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही शासनाला सांगायला आलेलो आहोत की बाबा हे जे 8 महिने चाललेली चौकशी आहे, या चौकशीचा अहवाल द्या आणि ते जे कोण दोषी अधिकारी आहेत आणि दोषी संस्थाचालक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि हे एकंदरीत जे काय शिक्षणाचं जे चाललेलं आहे, जो बाजार सुरू झालेला आहे, हा भ्रष्टाचार थांबावा म्हणून राज्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते शासनाकडे विनंती करायला आलेलो आहोत की बाबा हे सर्व थांबवा आणि शिक्षण क्षेत्र पवित्र करा. जर आपण या ठिकाणी काही केलं नाही, कारवाई केली नाही, तर आम्ही पुण्याला आंदोलन तर करणारच आहोत. पण जर वेळ आली, जर शासनाने जर दाद दिली नाही, अहवाल दडपण टाकला, तर आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिकासुद्धा दाखल करणार आहोत. त्यामुळे हा जो काय एकंदरीत शिक्षणाचा जो विषय आहे, हा शिक्षणाचा विषय अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपण या ठिकाणी हा आज विषय मांडलेला आहे. सर तुम्ही बोला. SS राणे, माजी प्राचार्य, डॉक्टर अण्णासाहेब DD बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव. 2012 पासून पदभरतीबाबत शासनाचा बंदीकाळ होता. असं असताना संस्थाचालकांनी
संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, उपसंचालक या सर्वांनी मिळून या बंदी काळामध्ये मागील तारखेच्या बॅकडेटेड नोंदी दाखवून भरती केलेली आहे. आणि हे भरती करताना जे धनदांडगे आहेत, जे 40 लाख रुपये देऊ शकतात, 50 लाख रुपये देऊ शकतात, अशा धनदांडग्यांच्या मुलांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. म्हणजे उद्या सामान्य माणसाचा मुलगा हा कधीही या शिक्षण क्षेत्रात येऊ शकणार नाही, इतकी गंभीर स्थिती आहे. आणि म्हणून हे सुधारलं पाहिजे. जर आपण असं म्हणतो की फुले शाहू आंबेडकरांचा जर हा महाराष्ट्र आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला आम्हाला शिक्षण मिळालं, जंगले सर आणि आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलो, आम्हाला शिक्षण याच्यामुळे मिळालं की त्यावेळी शिक्षण चांगली होती, अशी असते तर आज आम्हालाही नोकऱ्या मिळाल्या असत्या. आणि म्हणून शिक्षण सुधार समितीच्या माध्यमानं हा विषय आपण हाती घेतलेला आहे. हा कोट्यावधी रुपयाचा विषय आहे. मी ज्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत होतो, संस्था चालकांनी 2018मध्ये असं बॅकडेटेड मी काम करावं म्हणून माझ्यावर दबाव आणला, पण मी तो झुगारला, मी त्याला बळी पडलो नाही. आणि म्हणून त्यांनी मला माझ्या पेन्शनला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. फार त्यांना करता आलं नाही, कारण मी काही केलेलं नव्हतं. पण माझ्या निवृत्तीनंतर माझ्या काळातल्या 2014 पासूनच्या कागदपत्रांवरती नंतरच्या प्राचार्य ज्या होत्या डॉक्टर गौरी मिलिंद राणे यांनी शिक्षण समिती तुमची जी आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेतो. पण आजपर्यंत कुठल्याही 15 पैकी चौकशी समितीने कुठल्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही. त्याचं मूळ कारण यामध्ये जे अडचणीमध्ये असले, जे भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत तेच अधिकारी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. आत्ता पण जी SIT नेमलेली आहे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारासंदर्भात, त्या संदर्भात पण मी निवेदन दिलेलं आहे की शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारामध्ये जी SIT नेमलेली आहे त्यातलेच पदाधिकारी या भ्रष्टाचारामध्ये शालार्थ IDमध्ये सहभागी आहेत. आणि अशाच जर शालार्थ IDचे सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांची जर तुम्ही चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली तर कधीच निर्णय होऊ शकत नाही आणि आम्हाला जो न्याय मिळू शकत नाही. पण आपल्यासारख्या सामान्य नागरिक जे मुलं शिकतात त्या मुलांना न्याय मिळू शकत नाही. ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत, करोडो रुपये आहेत, तेच पुढे शिक्षण क्षेत्रात. तर आपणास असं विनंती आहे की आम्ही आमचा आवाज उठवतोच आहे, पण आमच्या आवाजामध्ये तुमची जर साथ मिळाली तर आपल्या दोघांच्या साथीने जो भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, हा भ्रष्टाचार शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकां, शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या लिपिकापासून ते मंत्रालयातील जो शिक्षण विभाग आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून चाललेला आहे. आणि या जर आपलं शिक्षण क्षेत्र सुधारलं तरच आपला महाराष्ट्र सुधारणार आहे. आणि हा जो शालार्थ ID घोटाळा आहे तो फार मोठा घोटाळा आहे. अनेक गोरगरीब पालक आपल्या मुलाला D.Ed B.Ed करतात, आज नोकरी लागल, उद्या नोकरी लागल, अपेक्षेवर असतात, काबाड कष्ट करतात. आणि जर इकडं खोटे जर ID मिळवून तुम्ही जर नोकऱ्या मिळवायला लागल्यात तर शिकलेल्या मुलांनी जायचं कुठं, ह्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. आणि म्हणून शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की ही शालार्थ ID जो घोटाळा झाला आहे ज्यावर एक समिती नेमा, त्याला मुदत द्या. SIT नेमून आज 9 महिने झाले, कुठलंच कार्यवाही ती जे झालेली नाही, तरी ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. आणि SIT नेमून जे शिक्षक भरती केले, ज्या